मध्ये हिरवी मिरची, बाजूला कांदा आणि लिंबू आणि अशी झणकेदार मस्तपैकी भाजी। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या इन्ग्रेडियंट्ससोबतच आपण ही रेसिपी खूप सुंदर होणार आहे। तर बघूया आपण इन्ग्रेडियंट्स आपल्याला काय काय लागणार आहे। तर आपण घेतलेले आहेत 2 टोमॅटो, 10-12 पाकळ्या लसूणच्या आणि हिरवी मिरची पेस्ट। आता हे हळद आहे 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून धनिया पावडर घेतलेला आहे, आमसूल पावडर घेतली आणि मिरी पावडर घेतली आहे आणि थोडासा छोले मसाला घेतला। तर हे आहे काबुली चणे आणि छानपैकी मस्त रेसिपी आपली होणार आहे आज। काबुली चणे आपण छानपैकी बॉईल करून घेतले, त्या बॉईल करताना थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलं होतं। तर खूप छान इन्ग्रेडियंट्स सोबतच आपली ही रेसिपी होणार आहे। जास्त इन्ग्रेडियंट्स नाही पण खूप चटपटी अशी छान मस्तपैकी आपली रेसिपी आज होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कांदासुद्धा आपण घेतलेला आहे, तर कांदा आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायला लागेल। कांदा आणि टोमॅटो आपण बारीक कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्यांची पेस्ट करून घ्यायची आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते दोन्ही इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। तर अगोदर कांदा टाकला आहे, त्यानंतर 2 टोमॅटो आपण घेतलेली होती, तर तीसुद्धा बारीक कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत लसूणच्या काही पाकळ्या, म्हणजे 10-12 पाकळ्या आहेत, थोडंसं हिरवी मिरची पेस्ट आणि यांची पेस्ट करून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता छान असे थोडीशी जाडसर झाली आहे। त्यामध्ये आपलं बॉईल जे चणे आहेत ते 10-15 आपण असं बॉईल चणे टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की छान अशी त्याचा फ्लेवर त्याला येतो चण्यांचा आणि खूप छान रेसिपी घट्ट अशी छान मस्त होते। तर आता कढई छान तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं मोहरी तडतडू द्यायची आहे। 1-1 टेबलस्पूनच घेतला आहे। छानपैकी जिरं मोहरी तडतडते, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता, हिंग आणि छान मस्तपैकी तेलामध्ये होऊ द्यायचं। त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे। तर छानपैकी मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि एक हिरवी मिरची मी अशीच टाकली, थोडीशी मधून कटिंग करून, तर त्याने सुद्धा छान एक झणकेदार असं छान मस्तपैकी टेस्ट येते। तर छान व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत मसाला छान होऊ द्यायचा आहे। तर कांद्याचा अजिबात कच्चा पण राहायला पाहिजे नाही, त्याच्यामुळे छान व्यवस्थित असा परतून घेतला की तेल असं छान मस्तपैकी सुटतं। आता त्यामध्ये टाकणार काळी मिरी पावडर 1 टेबलस्पून, धनिया पावडर, हळद, गरम मसाला, छोले मसाला, आमसूल पावडर आणि हे छानपैकी असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि थोडंसं आपण काळं मीठसुद्धा त्यामध्ये वापरलेलं आहे। तर काळं मीठनी छान एक वेगळी टेस्ट येते आपल्या रेसिपीला। आणि ही मस्त छोले भटुरेसारखी भाजी होणार आहे। तर भटुरे नाही पण छोले, आपण त्याचीच भटुरेचीच भाजी छोले असं आपण करणार आहोत। आता आपण वापरला आहे काश्मीरी मिरची पावडर। तर काश्मीरी लाल तिखट आहे, खूप सुंदर अशी कलरला असते, तिखट नसतं, तर खूप टेस्टी पण होतं आणि कलरला पण खूप छान दिसतं, त्याच्यामुळे आपण काश्मीरी पावडर वापरलेली आहे। आणि छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपले काबुली चणे जे बॉईल आपण केलं होतं त्यातलं थोडंसं पाणी आणि त्यानंतर चणे त्यामध्ये टाकून छान मिक्स करायचं व्यवस्थित। छानपैकी चणे मस्त मसाल्यामध्ये रेडी झालेले आहे। आणि ज्या भांड्यात आपण मसाला काढला होता त्याच भांड्यातलं पाणी आपण त्यामध्ये टाकतोय, कुठेही वाया न जाता ती त्याच पाण्यामध्ये आपण छानपैकी करणार आहोत। तर छान मस्तपैकी अशी ग्रेव्ही थोडीशी करायची, जास्त नाही पण थोडंसं त्याला लपतपीत असं तरी ग्रेव्ही झाली पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी आपण ॲड केलं त्याच्यामध्ये आणि छानपैकी चणे थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। आता त्यामध्ये आपण एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, तो म्हणजे फ्रेश क्रीम। तर फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर लोणी वगैरे असेल तरी चालतं। तर फ्रेश क्रीम मी त्यामध्ये टाकते। फ्रेश क्रीमने काय होतं की खूप छान अशी शायनी येतं आणि खूप टेस्टला पण खूप वेगळी टेस्ट लागते, खूप छान भारी अशी टेस्ट लागते। तर अशा प्रकारे मी ही रेसिपी करते। ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर छान बॉईल होईपर्यंत मस्त होऊ द्यायचं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे। तर रेडी झालेली आहे आपली
छोलेची रेसिपी. तर वरून कोथिंबीर टाकली आणि 2 मिनटं परत त्याला परतून घ्यायचं आहे. रेडी टू सर्व. आणि कलर खूप सुंदर भारी आलेला आहे आणि खरंच खूप सुंदर लागते. ही चटपटा अशी आपली रेसिपी होणार आहे, कारण त्यामध्ये आपण आमसूल पावडरसुद्धा वापरलेली आहे आणि थोडंसं छोले मसाला हे पण वापरलेला आहे, क्रीम पण वापरलेली आहे आणि अशी चटपटा आपली काळा मीठ पण वापरलेलं आहे आणि चटपटा अशी रेसिपी छान आपली रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत करत राहा आणि खात राहा. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.